हे पाहू शकता, हे आहे फणसाचं झाड आहे. इथे तुम्ही आता म्हणजे तुमची किती पिढी आहे इथे? आता ती एवढं कोणाला सांगता येईल बिबट्या वगैरे असं काही? आता मध्ये होता महिन्यापूर्वी, आता नाही झाले. नाही. इथे घरं किती येतं? खाली 2-3 आहेत आणि हिथं हिथं 3 आहेत. कधी शहराच्या गोंगाटातून पळून जावंसं वाटतं का? जिथे ना हॉर्नचा आवाज, ना धावपळ, फक्त शांतता, निसर्ग आणि मनाला स्पर्श करणारी साधी माणसं. आज आपण निघलो आहोत एक अशा ठिकाणी जे अजूनही गुगल मॅपवर सापडतं, पण लोकांच्या नजरेतून लपलेलं आहे. हे आहे मोसे खुर्द, एक छोटंसं गाव, पण कहाणी मोठी. या प्रवासात तुम्हाला दिसेल खऱ्या आयुष्याची झलक, संघर्ष, सौंदर्य आणि मनाला भिडणारी गावाची खरी ओळख. मी प्रदीप खरात आणि तुम्ही पाहत आहात आपला हा भन्नाट गाव एक्सप्लोर करणारा प्रवास. हे मोसे खोरे कुठे आहे? पुढे जायचं. हाच रोड जातो का? हा इथून पुढून गेलो की असं पुढे जायचं. इकडे सर्व आहे ते हा इकडे जायचं. खाली? हा इकडून आहे ना रोड, असं जायचं. म्हणजे जसा रोड जातो तसं पुढे जायचंय. हा. किती लांब आहे इथून? इथून तरी 2-2.5 किलोमीटर असेल. 2-2.5 किलोमीटर? हा. मला तर मॅप मध्ये इथे अजून फक्त 500 मीटर दाखवतंय. नाही जवळ आहे, ते काय समोरच दिसते. हे वरती डोंगरावरती का? नाही इकडे या, इथून बघा ना. ते टाकी दिसते ना सफेद, ते मोसे. अच्छा. इकडून खालून खालच्या रोडने गेलं तरी हा तिकडून पण आहे, इकडून पण आहे. इकडून पण आहे. हा 2 रोड आहेत. तर कोणता इझी पर्यंत, तो खालचा का हा? आता तुम्हाला इकडूनच जवळ पडणार. तिकडून खालून परत वर चढायला लागणार. त्याच्यातून वरती चढायला लागेल. हा इथून डायरेक्ट सरळ जाते गाडी. स्ट्रेट असं खाली. हा. पण हा सेम असंच कच्चा रस्ता हे आहे. असंच आहे. ओके. हेच मोसे खोरे म्हणता याला? हो, खूपच वरती आहे. अजून वरती आहे का? मोशे खोऱ्याची हद्द गेली त्या जंगल दिसतंय तिथपर्यंत. तिथपर्यंत वरती हो. त्या समोरच्या. हा. खूपच शांत वातावरण. आणि आता मी इकडून खालून आलो, हा. तर इकडे जर खाली आता परत खाली जायचं आहे असेल रोड आहे ना. त्या रोडनी असं खाली पानशेत धरण पर्यंत. हो, आणि एवढं वरती हे राहत आहे वगैरे, काही इश्यू वगैरे म्हणजे झालं वगैरे तर कसं काय करता तुम्ही? दालत भरून ने कसलं डाले? असं जोडीत बांधायचं, बांबू टाकायचा, पण आजारी झालं तर घेऊन जायचं कुठं घेऊन जायचं पण ते पुण्याला, पांचेला. पाऊस असला, पाऊस असल्यावर? पाऊस पुण्याला? असल्याच्यानंतर मग गाडी येते इकडून येते. अच्छा. पण पुण्याला खूपच लांब होईल ना. पानशेत ठीक आहे. पांचेतला मोठी हॉस्पिटल नाहीत ना. अच्छा, हा नॉर्मल येतो. हो. दिनानाथला काय आपली ओळख आहे? अच्छा. आहे का तुमची ओळख काय? दीनानाथला? हा, नाही अशी काही नाही हो. काय काय विशेष? आपल्या भावाची मंडळीची ही एक शिरकट झाली. मेंदूला जे रक्त पोचतं ती, हां हां. तर तिथं आज 3 दिवस झाला ऍडमिट केली. त्यांनी अच्छा. 12 लाख रुपये खर्च झाले. अरे बापरे. तेव्हा म्हणलं तिथं काय ओळख आहे का तुमची? नाही हो, तशी काही ओळख नाही आहे. पण आपलं ती प्रायव्हेट आहे ना, गव्हर्नमेंटला दाखवलं असतं तर जरा बेटर झालं असतं. म्हणजे ते होऊन गेलं असतं म्हणजे कमी याच्यामध्ये. दररोजचे 80 वर टाकली हां. की दररोजचे 40,000 रुपये फी सांगितली. अरे मग हे ICU मध्ये टाकले का? हो, उद्या ऑपरेशन आहे. अरे बापरे. हे कवट काढायचे. वर्षे? मोशे खोरे. हां.
कशावरून पडलंय असं? ग्रामपंचायती आहे ना, नाही नाही, नाव मोसे खोरे कसं पडलं म्हणजे? मोशे खुर्द आहे, खोरे नाही. अच्छा, खोरे खुर्द आहे. हा खुर्द आहे. आणि खोरे कुठे? मोशे खोरे, अच्छा, यालाच मोसे खोरे असं म्हणजे? खोरे बोलतात आणि मोशे खुर्दही बोलतात. अच्छा अच्छा. आणि एक मी पाहिलं होतं की 84 मोसे खोरे. 84 84 मोशे खोरे ती. हे सगळं हो, हे 84 मोशे खोरे. 84 का म्हणतात? पूर्वीच धरण वगैरे झालं ना, 84 मोशे खोऱ्यात. अच्छा, 84 गावं असं म्हणायचं का तुम्हाला? हो, की 84 गावात असते. अच्छा, ते त्याच्यामुळे ते 84 मोसे खोरे नाव पडलं. हे तर वरती चांगले घर वगैरे बांधले. एवढं लांब येतात हे गाड्या वगैरे? ट्रॅक्टरने. ट्रॅक्टर. आपलं गाव मी आता पुण्यावरून आलोय. मी पैठण, मुंगी पैठण माहिती? हो. मराठवाडा तिकडलं आहे. मला वाटलं का इकडे कुठं हॉटेलला होता राहत. नाही नाही नाही, असं काय नाही. मी आज संडे आहे ना, रविवार असल्यामुळे फिरत चला म्हणलं, चला फिरू. रात्रीचं असे हे काय म्हणतात त्याला, बिबट्या वगैरे असं काही? आता मध्ये होता महिन्यापूर्वी, आता नाही झाले. हो का? येत असतो म्हणजे कुत्री गुरं घेऊन जातो? बाकीच्या छोटी. अच्छा, रात्रीचं. हे कुंपण, हे तुम्ही जे कुंपण वगैरे लावलं याला, याचा काय फरक नाही पडत म्हणजे? ते काय नाही काय. ॲपवरूनच आलो, पण मध्ये नाही का 2-3 जणांना विचारलं की हां वरती आहे म्हणले. आणि हा जसा कच्चा रस्ता आहे तो म्हणलं चला म्हटलं बघू तरी काय नक्की झालं. मित्रांनो, हे पाहू शकता, हे आहे फणसाचं झाड आहे. अजून छोटे छोटे इथं, अजून पिकले नाही वगैरे काही नाही. ते पाहू शकता हे बघा. अजून मोठे व्हायचे तर मोठे झाल्यावरती पिकतील ते, नंतर मग पिकल्यावरती खायला होतील रेडी. तर हे असं आहे मोसे खुर्द आहे, मोसे खोरे नाही. आणि इथं अजून जास्त घरं नाही, 4-5च घरं इथं. आता वरती जायचं आपल्याला, एक मंदिर आहे वरती, तर मंदिराला व्हिजिट देऊया. दिनचर्या कशी असते? दिनचर्या काय हो, दिनचर्या म्हणजे आपलं काय म्हणते, रोजचं रुटीन कसं असतं तुमचं? रोजचं रुटीन, कुठं काम लागेल तिकडे जायचं. अच्छा. काम नसेल त्या दिवशी घरी थांबायचं. हे मुलं वगैरे? मुलं पुण्यात असतात. अच्छा, जॉब वगैरे करतात ते? ती कामाची करतात. कसे? कोण गार्डनचं, अच्छा छोट्या छोट्या बंगल्यांच्या. अच्छा, म्हणजे योग लॅपटॉपचं करतो. लॅपटॉपचं शॉपमध्ये आहे का? हो. का स्वतःचं शॉप आहे? नाही, शॉपमध्ये कामाला आहे. अच्छा. स्वतःची घरं नाहीत, भाड्याने. चांगले. ॲटलीस्ट म्हणजे चला, मुलं तरी आहे तर ते तरी काम करतात, म्हणजे तुम्हाला तरी इकडे तरी पाठवतात खर्च वगैरे. त्यांची लग्न वगैरे झाले. अच्छा, तुम्हाला खर्च वगैरे देत नाही? देतात थोडा फार. हं. आपण अजून कष्ट करतोय ना. नाही ते तर आहे, जो पण पाय चालते तोपर्यंत चालायचं. हे वाईफ वगैरे, पत्नी आहे आहे? 5 वर्ष आजारी. कशाबद्दल? त्याला वात म्हणून जा, म्हणजे आता ते कंटिन्यू झोपूनच असतात? जरा उठून बसून असते. हातात आला काय? हात असंच झालं होतं. अच्छा, वात आल्यामुळं. 5 वर्ष झाली. 15 लाख रुपये गेले. बापरे. पाटील हॉस्पिटल गवलं तिकडं आपल्याला डेक्कनला. हां. ते हॉस्पिटल बसून उभी राहिली. उभी राहिली. कोकण बिकन जाम सर्व दवाखाने कुठले ठेवले नाही. अरे बापरे, सगळ्या हॉस्पिटल. नाही, वात जरा थोडं जुनाच आजार आहे एक प्रकारचा, नाही ते एकदा हो, जुनाच आहे, जुनाच. एकदा येऊन गेलं की पण ते अख्खी म्हणजे बॉडीच नाही का हे हो, होऊन, बॉडी म्हणजे काय कमकुवतच होऊन जाते, म्हणजे कामच करत नाही ते. गोळ्या आहेत. हां. गोळ्या राहिल्या तर मग तिथे कंटिन्यू राहतं. कोणाला कधी काय घडत सांगता येत नाही. अरे तोपर्यंत जेवण नाही का आपलं एन्जॉय करून घ्यायचं, बाकी कोणी पाहिलं उद्याचा दिवस काय, आता 5 मिनिटात काय होईल क्षणात काय त्याची माहिती नाही. हो, माहित नाही. तर जेवढं आहे तेवढं आयुष्य आपलं जगून घ्यायचं, बाकी आहेच ते.
चला बघूया मंदिरात जाऊन येतो बघतो. छोटं आहे लय मंदिर. नाही छोटं, बऱ्यापैकी. हे तिथे हे होतं का काय म्हणतात त्याला, म्हणजे असं काही यात्रा वगैरे असं काही तुमचं- दरवर्षी आपला म्हणजे देवाचा वाढदिवस कसा छोट्या मुलांचा करतात असा देवाचा वाढदिवस करतो आम्ही. अच्छा आता झाला 22 तारखेला. 22 तारखेला. अच्छा स्पेशल काय आहे 22 तारखेला काय होतं म्हणजे असं काही नाही नाही, असं नाही. म्हणजे रेग्युलर म्हणजे ते डेट बामण- फिक्स. बामणांना पूजा घातली. अच्छा देवाचं कोणतं कोणतं देव आहे? वीर म्हणून आहे, वीर. वीर वीर. पहिल्यापासूनच आहे म्हणजे ते. हो, पूर्वीपासून. अच्छा आता 2 वर्ष झालं आम्ही मंदिर बांधलं एवढ्या लोकांनी. अच्छा पहिलं ओपन होत, पहिलं महेंद्र पण नव्हता. कुलूप नाही, काय नाही, दरवाजा लावलेला आहे, फक्त उघडा पाया पाडायचं झालं तरी अच्छा गाडी जाते. चांगलं आहे. म्हणजे आता तुम्ही इथे किती वर्ष झालेत म्हणजे असं? आमच्या झाल्या 5 पिढ्या. 5 पिढ्या. वडिलांचा वडील, वडिलांच्या वडिलाचा वडील, 4-5 पिढ्या झाल्या. तुम्हाला असं वाटत नाही का की आपण म्हणजे सिटीमध्ये जायला पाहिजे राहायला की काय? नाही, ते आपल्याला पैसा नसल्यामुळं सिटीमध्ये घरं घेणं किंवा जागा घेणं एवढी नाही ना अवपत. हम्म. आता इथं इथं जमीन किती तुमची काय अशी? इथं किती 11 गुंठे एवढं. हे 2 घर आहे तुमचे, हे पण दुसऱ्याचे? ते ह्यांचं 2 गुंठे, अच्छा इथं त्यांचे 8 गुंठे. अच्छा असं काहींना आहे, काहींना नाही. आता ते एका पार्टीवाल्याने ते 2 एकर घेतले, खाली. ते समोरचा बंगला बांधलाय. हा ते मी पाहिले आता याच्या वेळेस. तिथं रात्री मुक्कामीच होता, मग आहे का गेला काय माहित नाही. असे येऊन थांबतात वगैरे तिथे हो. स्टेसाठी. पण असं इथं म्हणजे सरकार हे करतंय का, हस्तक्षेप करतंय याच्यामध्ये, म्हणजे जागा कोणाला द्यायची नाही नाही द्यायची, नाही नाही. विकतच घ्या म्हणजे हा, ते- विकत. मला वाटलं असं मध्ये आता हे जो सरकार एरिया नाही, आहे सरकार नाही काय. नाही, आता ज्यांनी घेतली त्याने तो काय असेल ते. घेतली त्याने डेव्हलप करेल, घर बांधील, झाडं लावेल किंवा शेती करेल, जे काय करेल. बरोबर बरोबर. पावसावच फक्त इकडे काय झालं तर. हम्म. म्हणजे ते पहिल्यापासूनच म्हणजे जेणे कोणी आखून ठेवलेली आहे, हा ही माझी जागा आहे, ती तिथे त्याच्याच नावावर झाली आहे. हे आपण एका पार्टीवाल्या कोणी एवढा 11 गुंठे घेतला. अच्छा किती वर्ष ते, आता 5 वर्ष झाली. किती मध्ये ते? ते विलीन झाला. इथून वरती रस्ता गेला सरळ. इकडून खाली जाऊ? हा इथून असं जाऊन मग त्या कोकणाच्या वरून सरळ वरती बाणात गेला. ठीक आहे चालेल. कुठून आला होता पुण्यावरून? काय हम्म. असं तिथून जा म्हणजे सरळ बाणात जाते रस्ता. ठीक आहे चालेल. अशा तऱ्हेने आपण इथं आलो आहे मंदिरामध्ये. गावकऱ्यांनी बांधले, पहिले काहीच नव्हतं इथे, आणि सो कर्जातून एवढं चांगलं बांधले मंदिर. चला तर पाय पडूया आपण. वीर असं गावकऱ्यांनी सांगितलं की वीर देव मंदिर आहे. गावकऱ्यांची श्रद्धा, एवढं चांगलं मंदिर वगैरे बांधलेलं आहे. आणि हे आहे बाहेरचा व्ह्यू, खूप असा शांत आणि
थंड वातावरण आहे इथे. मित्रांनो, आता मी जिथं आहे इकडे राईट साईडला आहे, इकडे पानशेत धरण आहे आणि या साईडला शरणगाव काहीतरी हे इकडे हे धरण आहे. तर हे दोन्ही बाजूनी धरण आहे. लेफ्ट साईडला एक धरण आणि राईट साईडला एक धरण आणि मध्ये मी. इकडून बघा हा व्ह्यू असा काहीतरी दिसतोय. हे पाहू शकता मित्रांनो, म्हशीसाठी स्पेशल वेगळी अशी जागा वगैरे जनावरांसाठी आणि याच्यामध्येच कोंबडे वगैरे सगळ्यांसाठी जागा आहे ही. पाहू शकता तुम्ही. हे आहे आपले गावातले. इथे घरं किती येतं? खाली 2-3 येते आणि हिथं 3 येते. हे 5 घर आहेत फक्त. खाली 2-4 असतील, 4 असतील घरं. हा 4 आहेत 4. हा. याला मेन मोसे खोर्द म्हणतात का मोसे खोरे म्हणतात? मोशे बुद्रुक असं नाही. मोशे इथे तुम्ही आता म्हणजे तुमची किती पिढी इथे? आता ते एवढं कोणाला सांगता येईल, पहिल्यापासून आहे तिथे लोक, मग काय माहिती एवढं. नाही तुम्ही कधीपासून म्हणजे इथे राहताय? पहिलीच लोक होते तेव्हापासूनच आम्ही आलो इथे. लग्न अच्छा. केलं तर इथं झालं. मग पहिली का होती ती कोणी पाहिली एवढं. हा. म्हणजे इथे काय असं म्हणजे आजारी कोणी पडलं वगैरे काही झालं वगैरे तर कसं करता तुम्ही? म्हणजे कसं खाली पानशेतला न्यायचं, खाली पुण्याला न्यायचं, गाडी बोलवून घ्यायची, गाडीवर न्यायचं. येते गाडी इथपर्यंत? हा येते. ॲम्ब्युलन्स का असं नॉर्मल? नाही, नॉर्मल गाडी आपल्याला कोणची बोलवायची ती येते. ॲम्ब्युलन्स अशी नाही, अच्छा. कोणत्याही गाड्या बोलवायच्या, रिक्षा, जीप, काही पण बोलवायचं. पुढे राहता तुम्ही पुण्याला? मी वडगावला राहतो. हा. वडगाव नवले ब्रिज वगैरे नाही का त्या साईडला, कात्रज. पुण्याची तुमची ओळख नाही, आमची ओळख नाही. ओळख बोलल्यावरती होती. ते तर आहे. बोलल्या तर शिवाय तर काय बोल. हा ना. ओळखीला महत्व नाही. आपण बोललं तरच आपलं गोड शब्द असतात तर समोरचा माणूस बोलणारच ना. मग काय तर. तुम्ही काय आता मी मगाशी तुम्हाला विचारलं नसतं, तुम्ही सांगितलं सगळं वरती कसं जायचं म्हणून. हा हा हा. मी विचारलं म्हणून तर तुम्ही सांगितलं ना. मग काय. माणसाकडे आपुलकी पाहिजे हो. माणसालाच माणूस विचारतं, कुणाला कोण कोणी विचारते का, असं आहे ना. तेच ना, बोलल्याशिवाय काही होत नाही. म्हणजे बोललं मग. पाहिजे. इथे मग आता काम वगैरे काय कसं करतं? मग पैसे कसं खायचं प्यायचं? आम्ही आता काय काम करताय, आम्ही घरी बसून. पोरं आहेत ती, अच्छा. पोरं करते. पोरं कुठे गेले? कामाला गेले? हा कामाला ती. दिवस आहे. पुण्यात मध्ये कामाला काही इथं योग खाली जातो पार्टीच्या तिकडे. योग अच्छा. पुण्यालाच राहायला आहे, कोलेवाडीला. कोलेवाडी? हा. चांगले. करमत का इथे असं मग सगळं काय आम्हाला शांत? पहिल्यापासून सर्व लागलेला कर्म काय झालं. नाही तर टीव्ही वगैरे असं काही नाही? काय नाही तर खाज्याला हाय त्याचे येतं, हे आमची इथं नाही. खालच्या घरी दोघांची इथं आहे टी. अच्छा. आमच्या इथं नाही टी. आता वय किती तुमचं? आता असेल की 70 पुढे असेल. 70च्या पुढे? चांगले. मला नाही सांगता येत, पण तेवढं असेल ना. अच्छा. नाही तुमच्याकडे पाहून म्हणजे चांगले अजून तुम्ही तंदुरुस्त आहे. नाही तर आपलं पुण्यामध्ये 70च्या वयामध्ये नाही का त्यांना नीट चालता येत नाही. लोक आपले बसून घरात राहतात ते. मग हे देवाचं इथे याचं कुणाच्या ओळखीवर आलं का, कोणी सांगितलं ते का देव आहे? नाही हे खाली ते काका आहेत, मला मी नाव नाही विचारलं त्यांना, पण ते म्हणले की वरती आहे मंदिर आहे. काय नॉर्मल होतं पहिलं, पण आम्ही नाही हा का हा आता सो नाही. खर्चाने आम्ही नाही का बांधले वगैरे व्यवस्थित. म्हणजे तिथनं जाग्यापासून देवालाच भेटायला आलता का तुम्ही घरून? नाही असं काही नाही, मी जस्ट फक्त फिरायला आलो. बर बर बर. हा तर म्हणलं मोसे खोर्दा असं काहीतरी होतं. म्हणलं चला बघूया काय. मी प्रत्येक रविवारी नाही का असं बाहेर फिरायला वगैरे येतो. हा. ते फिरून यायचं. मग काय. 6 दिवस काम करायचं आपलं, संडे रविवारी जरा थोडं फिरायचं, तेवढंच मूड फ्रेश होतो. मग काय. घरात बसून काय भेट काहीच नाही. घरात कामाच्या माणसाला घरी बसवतच नाही. तेच ना, त्याच्यामुळे म्हणलं चला बाहेर फिरून येऊ, थोडंच जरा फेरफटका पण होईल. हम्म. चालेल चला.